कुठे? आप कहाँ का पूछ रहे? उनको ठीक है, बाद में बात करेंगे. ठीक आहे, असू दे. तब्बल म्हणजे 125 सीसीटीव्ही तपासलेत आणि 7 पथके होते. किती चॅलेंजिंग होते हे, म्हणजे लूटमार जरी झालेली असली म्हणजे इंजुरी झाले तर किती चॅलेंजिंग होतं हे अशा आमसहा ज्वेलरी शॉपमध्ये दरोडाचं प्रकरण किंवा अटेम्प्ट टू रॉबरी तेव्हाचे इन्फॉर्मेशन होतं त्यानुसार ते आमच्यासाठी खूप हिनेस क्राईम आहे. त्यामुळे आता स्थानिक पत्रकार लोक दररोज फॉलोअपला होतं आपण पण, म्हणजे आम्ही आता सर्व वरिष्ठ पातळीवर सर्व DB टीम्स आणि सर्व क्राईम ब्रांचचे टीम्स एकत्र घेऊन बैठक घेऊन त्यांच्या आतापर्यंत काय झालं आणि पुढील दिवसभर काय करायची असा डे टू डे फॉलोअप होतं. आणि त्यात जे टीम्स फील्डवर काम केलं त्यांनी अगदी एक एक गल्ली शोधून काम केलं आणि तिकडं जे लीड्स होतं आमच्या त्या सर्व लीडवर पूर्णपणे 100% एफर्ट्स घेऊन डेडिकेशननी काम केलं आणि असा टोटली डेडिकेटेडली एफर्ट्स आम्ही लावलं तर 100% रिझल्ट मिळेल त्याचं एक उदाहरण आहे. आणि जेवढं रिसोर्सेस होतं सर्व रोडवर उतरलं आणि त्यामुळे आता लवकरात लवकर आम्हाला डिटेक्ट झालेलं आहे. हो, रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहे, त्यांच्या अतिरिक्त कुठे कुठे गुन्हे दाखल आहे आणि प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन काय आहे सद्यस्थिती ते सर्व गोष्टीबद्दल आता माहिती घेण्यात सुरू आहे. सर, या घटनेच्या निमित्तानं बाकी ज्वेलर्सला किंवा इतर दुकानदारांना काय आवाहन करता येईल? जे प्रिकॉशनरी मेजर्स आहे, एखादी तिकडचे जे सराफ बाजार आहेत 4 दुकानं आजूबाजूचे आहेत ते सर्वांनी मिळून तरी एक आर्म्ड गार्ड ते ठेवू शकेल आणि यांनी त्यांच्या दुकानापुरता कॅमेरास लावलेला आहे मॅक्सिमम दुकानामध्ये आणि आणखी रोड फेसिंग पण चांगला क्वालिटीच्या कॅमेरास लावलं तर काय अनर्थ घडलं तर ताबडतोब त्याबद्दल रिॲक्ट करायला इन्व्हेस्टिगेशनलाही मदत होईल. आहेत, एक केस आमच्याकडे दाखल आहे. सर, 2 जे गाड्या सापडल्या ते मेन ओनर कोण आहेत काय नाही? 2 जे गाड्या सापडल्या टू व्हीलर त्याचे ओनर कोण आहेत? त्यांच्या या लोकांच्या मालकीच्या नाही आहे, त्याबद्दल आता यांच्याकडे कशा आलं त्याबद्दल तपास चालू आहे. हे आरोपी जे आहेत सोलापूर, पुणे, तुळजापूर हे एकत्र कसं? हे जे अजिंक्य चव्हाण पुणेचे आहे, विशाल जाधव तुळजापूरचे आहे, हे इकडं स्थानिकला साहिल गायकवाड सोबत टचलं होतं असं ऐकू अशा तपासामध्ये निष्पन्न होत आहे. यांना कॉन्टॅक्ट करून नंतर इकडचं लोकल जमा केलं असं वाटतं. ते आता पूर्ण डिटेल्स हो आता पूर्ण डिटेल्स अजून समोर नाही आहे. आता प्रिलिमिनरी फॅक्ट्स जे आहे डिटेक्शनबद्दल ते आपल्याला आता मी शेअर करतो. बाकी त्यांनी कुठं कुठं फिरलं अगोदर याच ठिकाणी येऊन गेलं का त्याबद्दल आता तपासात निष्पन्न होईल. सर, घटनेच्या दिवशी त्यांना यश आलं नव्हतं नेमकं कशामुळे ते पळून गेले किंवा ते जसं ताबडतोब गर्दी जमलं तिकडं त्यांना परत जाण्याचे जे रिट्रीट होण्याचे मार्ग जे आहे ते एवढं मोकळा नव्हतं. प्रॉबेबली दॅट इज अ रिझन. तर आम्ही आता स्पष्टपणे काही सांगू शकत नाही.